आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण की भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना 2014 पासून ते 2026 पर्यंत जे काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे अवॉर्ड मिळालेले आहे ते आपण सर्व स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. सोबत आपण इमेज दाखवणार आहोत आणि एकदम महत्त्वाचे अवॉर्ड घेणार आहोत. एक लक्षात घ्या, आपण विद्यार्थी या नात्याने परीक्षेमध्ये काय प्रश्न येणार आणि काय नाही येणार हे आपल्याला तार्किकदृष्ट्या करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा स्टेट लेवलची असो किंवा कंट्री लेवलची असो, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न फिक्स असते. ठीक आहे, हे ठराविक प्रश्न असते, हे तुम्हाला विद्यार्थी या नात्याने करणे एकदम आवश्यक आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता सुरुवात करूया आपण 2016 पासून. का बरं, तर बघा 2016 पासून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला अवॉर्ड आणि त्यांचं राष्ट्र हे पाठ करायची आवश्यकता नाही आहे. का बरं, कारण की आपण तशा प्रकारचे ट्रिक वाईज आपण तुम्हाला सांगणार आहोत. एक लक्षात घ्या, 2016 पासून त्यांना मिळालेला अवॉर्ड आणि 2016 मध्येच त्यांना किती अवॉर्ड मिळाले आहे हे देखील तुम्ही कंपॅरिझन करू शकता. म्हणजे तुम्हाला आठवण ठेवण्यासाठी एकदम सोयीस्कर राहणार आहे. आता बघा 2016 पासून आपण सुरू करणार आहोत. स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान. ठीक आहे, हे तुम्हाला पाठ करायचं आवश्यकता आहे का नाही, कारण की नाव देखील अवघड आहे आणि वेळेवर तुम्हाला अशा प्रकारचं आठवण देखील येणार नाही. तर मग यासाठी काय करायला पाहिजे आपण, तर एक लक्षात घ्या, आपण अफगाणिस्तानला कम्पेअर करायला पाहिजे. सर्वात आधी तुम्ही इमेज पाहून घ्या, त्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाणार. ठीक आहे, इमेज पाहिल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या, अफगाणिस्तान. ठीक आहे, अफगाणिस्तान संघ आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. काय कशाबद्दल, ते म्हणजे अवॉर्डबद्दल. तर एक लक्षात घ्या, यामध्ये कॉमन शब्द आहे तो म्हणजे गाझी. ठीक आहे, गाझी हा शब्द फक्त आणि फक्त तुम्हाला कुठं पाहायला मिळणार, तो म्हणजे अफगाणिस्तान संघच. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही हा प्रश्न तुम्ही एकदम कंपॅरिझन करू शकता. ठीक आहे, गाझी. ठीक आहे, गाझी जिथं दिलं तुम्हाला तिथं अफगाणिस्तान हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे 2016 मध्येच. आता एक लक्षात घ्या, 2016 आणि 2016. ठीक आहे, अफगाणिस्तान सोबत सौदी अरेबिया म्हणजे हे दोन देश आले. त्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, ते म्हणजे 2016 मध्येच मिळालेलं आहे. ठीक आहे, कधी तुम्हाला जोड्या लावामध्ये असं विचारू शकते, देश देऊ शकते आणि वर्ष देऊ शकते. त्यामुळे तुम्हाला वर्ष हे कंपॅरिझनमध्ये करणं आवश्यक आहे. आता बघा, सौदी अरेबिया या संघ आपण कम्पेअर कसं काय करू शकतो, न लक्षात ठेवता, न पाठांतर ठेवता, फक्त आणि फक्त क्लू वाईज. किंग अब्दुल अजीज शाश पुरस्कार. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकमेव शब्द आहे जो किंग. ठीक आहे, आता किंग तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल सौदी अरेबिया संघ. ठीक आहे, किंग दिसल्यानंतर तुम्हाला सौदी अरेबिया संघच कम्पेअर करणं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि इझी तरीका आहे हा लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर बघा 2018चा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला खरं सांगतो, ते म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकते का, तर बघा कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये, पॅलेस्टाईनचं नाव दिलेलं अवॉर्डमध्ये. तर अशा प्रकारचा प्रश्न मे बी हा आयोग टाळतो. का बरं, कारण की त्याच्यामध्येच नाव दिलेलं आहे. परंतु सांगता येत नाही केव्हा कोणता प्रश्न येऊ शकते हे सांगता येणार नाही. तरी तुम्ही करून ठेवा 2018 मध्ये. एक लक्षात घ्या, 2018 मध्ये पॅलेस्टाईनने दिला आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि हा कोणाकडून मिळालेला आहे हे देखील महत्त्वाचं आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडून. पुढचा पाहूया 2019 मध्ये ऑर्डर ऑफ झायेद. एक लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्र अमिरात. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो UAE. ठीक आहे, या नावाने. याच्यामध्ये कंपॅरिझन आपण कसं काय करू शकतो, बघा झायेद हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे, झायेद हा कोणाशी कम्पेअर करतो, तो आपण UAE संघ. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर 2019 मध्ये, आता पहा 2019 मध्ये आपल्याला किती मिळणार आहे, म्हणजेच संयुक्त अरब अमिरात यांच्याकडे मिळाले 2019 मध्ये. सोबतच रशिया आणि सोबतच एक कोणता, तो म्हणजे मालदीव. ठीक आहे, हे कंपॅरिझन मध्ये करून घ्या. त्यानंतर बघा ऑर्डर ऑफ सेट. आता बघा याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन कसं करता, ते म्हणजे फक्त आणि फक्त हा शब्द. ठीक आहे, सेट अँड्र्यू. ठीक आहे, ह्या शब्दामुळेच तुम्ही फक्त आणि फक्त रशियाला कम्पेअर करू शकता. रशिया संघ तुम्ही फक्त आणि फक्त अँड्र्यू या शब्दामुळेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आता बघा पुढचा अवॉर्ड जो की 2019 मध्ये मिळालेला आहे आणि कोणाकडून मिळाला, तो म्हणजे मालदीव. आता एक लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी देखील सोपं आहे का नाही, तर मग अशा प्रकारे तुम्ही कशा प्रकारे आपण आठवण ठेवण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने कसं लक्षात घ्या. बघा ऑर्डरचं नाव काय किंवा पुरस्काराचं नाव काय, ऑर्डर ऑफ द डिस्टिंग शील्ड रूल ऑफ इजुद्दीन. फक्त आणि फक्त तुम्ही इजुद्दीन लक्षात घ्या, तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार. त्यानंतर पुढचा पाहूया, तो म्हणजे 2019 मध्ये. आणखी एक लक्षात घ्या, 2019 मध्ये किती मिळाले, टोटल 4. ठीक आहे, त्यानंतर बघा या अवॉर्डचं नाव काय, किंग हमद ऑर्डर ऑफ द रेनिसॉस. आता बहरेनला आपण कम्पेअर कसं करायचं, फक्त आणि फक्त एकमेव शब्द आहे, तो म्हणजे रेनी सॉस. ठीक आहे, रेनी सॉस. तुम्ही सॉस खात असता त्या प्रकारे तुम्ही सॉस लक्षात घ्या, बहरेन. ठीक आहे, या प्रकारचं. त्यानंतर बघूया आपण 2020 मध्ये, सर्वात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे कारण की आता वॉर चालू आहे अमेरिकेचा. ठीक आहे, त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, 2020 मध्ये मिळालेला आहे आणि अवॉर्डचं नाव काय, लिजन ऑफ मेरिट. फक्त आणि मेरिट. हे बा तुम्ही एक्झाम कशासाठी देता, मेरिटमध्ये. यासाठी 10वी 12वी यामध्ये मेरिट आलेला तुम्ही, म्हणून तुम्ही मेरिट हे लक्षात घ्या. अमेरिका. ठीक आहे, अमेरिका कसं आहे, तर मेरिटमध्ये येतो, त्यामुळे तुम्ही मेरिट हे लक्षात ठेवा. अमेरिका संघ 2020 मध्ये. पुढचा बघूया, तो म्हणजे 2021 मध्ये. आता बघा भूतान हा आपला शेजारी राष्ट्र आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या, जेव्हाही भारतामध्ये पेपर निर्माण होतो, भारत लेवलचा किंवा राष्ट्र लेवलचा, त्यामध्ये विचार केला जातो भारताच्या आजूबाजूचे जे पडोस राष्ट्र आहेत त्यांचा. ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग. एक लक्षात घ्या, किंग संघ कम्पेअर करू नका, कारण की किंग आपण सौदी अरेबिया संघ कम्पेअर केला. ठीक आहे, किंग हा शब्द आल्यानंतर सौदी अरेबियाच लिहायचं. त्यानंतर इथं काही घ्यायचं माहिती का, ड्रॅगन. ठीक आहे, ड्रॅगन, कारण की चीनचा बघा ड्रॅगन हा शब्द आला तुम्हाला चीन आठवण येते. ठीक आहे, पण चीनकडून कसं काही मिळालेलं आहे नाही, त्यामुळे फक्त ड्रॅगन हा कुठं लक्षात घ्या, तो म्हणजे भूतान. ठीक आहे, त्यानंतर बघूया, तो म्हणजे ऑर्डर ऑफ फिजी. बघा हा याच्यामध्ये हा सिंपल आहे. का बरं, तर देशाचं नाव दिलं आहे फिजी. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया 2023 मध्ये ऑर्डर ऑफ लोगो हो. आता बघा हा कोणा दिला आहे,
हा देश एकदम इझी आहे, तो म्हणजे पापुआ न्यू गिनी. ठीक आहे. आता याच्यामध्ये कम्पेअर कसं करायचं, काहीच नाही, फक्त आणि फक्त लोगो हो हा शब्द लक्षात घ्या, त्यानंतर देशाचं नाव लक्षात घ्या, ते म्हणजे पापुआ न्यू गिनी. ठीक आहे. त्यानंतर 2023 मध्ये ऑर्डर ऑफ द नाईल एक लक्षात घ्या, इजिप्तची राजधानी आणि इजिप्तमध्ये सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, नाईल. हे तुम्ही इझी लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. हा एकदम इझी प्रश्न आहे, जर की आला तर तुमचा कोणाचाच चुकला नाही पाहिजे. का बरं, नाईल नदी ही इजिप्तमध्ये आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर 2023 मध्ये आणखी कोणता पाहू, बघा फ्रान्स, हा देखील महत्त्वाचा राष्ट्र आहे. ठीक आहे. फ्रान्स, आता फ्रान्सचं आपण कसं काय लक्षात घ्यायचं, बघा यामध्ये आपल्याला अवॉर्डचं नाव काय दिलं आहे, ग्रँड क्रॉस एक लक्षात घ्या, ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर एक लक्षात घ्या. ऑनर फक्त आणि फक्त ऑनर, ऑनर म्हणजे काय होतो, मालक. ठीक आहे, आपण ऑनर म्हणतो, ऑनर. या प्रकारे तुम्ही कंपॅरिझन करा, ऑनर म्हटल्याबरोबर फ्रान्स घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघणार 2023चाच, बघा एकाच वर्षाचे तुम्ही एकाच वर्षामध्ये कम्पेअर करा फ्रान्स आणि ग्रीस एक लक्षात घ्या. फ्रान्स आणि ग्रीस या दोन्ही अवॉर्डमध्ये कॉमन गोष्टी मिळणार आहे तुम्हाला, काय तर ग्रँड, हे बघा ग्रँड शब्द आहे, त्यानंतर क्रॉस शब्द आहे, ऑफ शब्द आहे. ठीक आहे, हे तीनही शब्द आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त फरक आहे तो म्हणजे द लिजिन आणि द ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर ऑफ ऑनर आहे, ऑफ ऑनर आहे, म्हणजे तुम्ही 100% इथं कम्पेअर करसान आणि इथं कन्फ्यूज होसान. तर बघा कन्फ्यूज न होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त द लिजन हा शब्द दिला आहे तर तो कुठे येणार, फ्रान्समध्ये, किंवा ओनर हा शब्द दिला आहे तो म्हणजे फ्रान्स संघ. असे दोन प्रकारे शब्द दिले आहे तुम्हाला. एक तर तुम्ही ऑनर फ्रान्स संघ कम्पेअर करा किंवा द लिजन हा फ्रान्स संघ कम्पेअर करा. जर तुम्ही ऑनर फ्रान्स संघ कम्पेअर करसान तर मी तुम्हाला सांगणार द ऑर्डर. ठीक आहे, द ऑर्डर, ऑर्डर कोण देते, ग्रीस. ठीक आहे, अशा प्रकारचं ग्रीस संघ कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर राहणार. एक लक्षात घ्या, तुम्ही घरात बसून किंवा लॅबमध्ये बसून अभ्यास आता जस्ट चांगल्या प्रकारे करू शकता, परंतु जो एक्झाम हॉल असतो 1 तासाचा मिनिट असतो, त्यामध्ये अनेक प्रकारचं प्रेशर असतो. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त क्लू वाईज लक्षात घ्यावं लागेल. त्या म्हणजे क्लू म्हणजे कसं घ्यावं लागेल, बघा ग्रीस, आता आपल्याला ग्रीस दिलेला आहे, देश दिलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दो ऑर्डर घ्यायला लागेल, म्हणजे ऑर्डर कोण देणार, ग्रीस, ऑर्डर कोण देणार, ग्रीस, या प्रकारे. ठीक आहे. आता पुढचा बघूया, तो म्हणजे 2024 ते 2026. बघा आपण काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे 2016 पासून, परंतु आपण शेवटी काय घेतलेलं महत्त्वाचे ते म्हणजे 2024 ते 2026, म्हणजे हे काय आहे, लेटेस्ट. ठीक आहे, लेटेस्ट तुम्हाला 100% विचारणार आहे. त्यामध्ये आपण 2024 पासून सुरू करणार आहोत. 2024 मध्ये आपण देश कोणता घेणार आहोत, तो म्हणजे कुवेत. हा प्रश्न अगर तुम्हाला आला ना तर तुमचा कधीच विसरणार नाही. का बरं, बघा कुवेत ऐकायला खूप सुंदर वाटते आणि त्याच्यामध्ये जो पुरस्कार आहे तो देखील आपल्याला शब्द पाठ होऊ शकते आणि लक्षात घेऊ शकतो. बघा मुबारक, जेव्हाही तुम्हाला मुबारक शब्द आला तर कुवेत लक्षात घ्या, किंवा कबीर आला तर कुवेत घ्या. ठीक आहे, दोन्ही शब्द एकदम इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि कुवेत देश. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर बघणार आपण 2025 मध्ये, बघा आता आपल्याला देश दिलेला ब्राझील. ठीक आहे, ब्राझील एकदम इझी आहे. का बरं, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला सदर्न क्रॉस आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही मी म्हणतो फक्त आणि फक्त नॅशनल अवॉर्ड. का बरं लक्षात घ्या, नॅशनल अवॉर्ड तुम्हाला उच्चारण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी एकदम इझी आहे आणि ब्राझील देश संघ कम्पेअर करा, नॅशनल अवॉर्ड. ठीक आहे, तुम्हाला अवॉर्डमध्ये नॅशनल अवॉर्ड किंवा सदर्न क्रॉस असं दिसलं तर फक्त आणि फक्त ब्राझील संघ कम्पेअर करा. त्यानंतर बघूया 2025 मधलाच, आता बघा नामिबिया. आता नामिबिया हा देश, त्यानंतर एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला 2 शब्द असे दिले आहे का तुम्ही प्रोनाऊन्स करू शकत नाही, तुम्ही लक्षातही ठेवू शकत नाही. का बरं, कारण की ते शब्दच इतके कठीण आहे उच्चारण्यासाठी. मग त्यासाठी तुम्ही कम्पेअर काय करणार, मोस्ट एक्सिलंट. ठीक आहे, मोस्ट एक्सिलंट, फक्त आणि फक्त मोस्ट एक्सिलंट तुम्ही फक्त आणि फक्त नामिबिया संग कम्पेअर करा, जेणेकरून तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी इझी राहणार. आणि सोबतच तुम्हाला फक्त आणि फक्त हे 2 शब्द काय करावं लागेल, हे फक्त उच्चाराने लागेल, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ते म्हणजे वेल्विटसिया, त्यानंतर मिरेबिलिस. ठीक आहे, मिरेबिलिस असं 10 वेळा म्हणा, तुम्ही तुमच्या लक्षात राहणार. ठीक आहे. त्यानंतर 2025 मध्ये पुढचा पाहणार आहोत. आता हा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का नाही, का बरं, या अवॉर्डमध्ये देशाचं नाव दिलं आहे. ते म्हणजे पुढचा पाहूया घाना. बघा या अवॉर्डमध्येच तुम्हाला घाना या देशाचं नाव दिलं आहे, म्हणजे मग तुम्हाला इझी ठेवण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी एकदम इझी आहे. ते म्हणजे ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. ठीक आहे, अवॉर्डमध्ये देशाचं नाव दिलं आहे किंवा देशाचं नाव अवॉर्डमध्ये दिलं असल्यामुळे तुम्हाला इझी राहणार आहे. त्यानंतर बघूया 2025 मध्ये कुठला मिळाला, तो म्हणजे सायप्रस. आता बघा तुम्हाला हा अवॉर्ड लक्षात ठेवण्यासाठी हे ग्रँड क्रॉस हे लक्षात ठेवायची गरज नाही. का बरं, हे अनेक अवॉर्डमध्ये तुम्हाला दिसलेला आहे. त्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे तिसरा हा शब्द. बघा पहिला, दुसरा, तिसरा शब्द आल्याबरोबर लक्षात घ्या, तो म्हणजे सायप्रस देशासंघ. ठीक आहे, त्यानंतर हा शब्द लक्षात घ्या, हा लक्षात घ्या किंवा नका घेऊ, काही फरक पडत नाही, फक्त तिसरा लक्षात घेतला तर तुमचा इझी राहणार आहे. ठीक आहे, तो शब्द म्हणजे कसा, माकारिओस. ठीक आहे, माकारिओस तिसरा, अशा प्रकारे. त्यानंतर बघा 2025 मध्ये श्रीलंका. आता हा अवॉर्ड का बरं महत्त्वाचा आहे, बघा हा अवॉर्ड भारताच्या आजूबाजूचे राष्ट्र आहे, जे आपले मित्र राष्ट्र आहे किंवा आपल्या बाजूचे राष्ट्र आहे त्यांचा अवॉर्ड आहे, त्यामुळे महत्त्वाचा मित्र विभूषण. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. कोण दिला आहे, श्रीलंका. ठीक आहे, 2025 मध्ये, आणि लक्षात ठेवण्यासाठी देखील सोपा आहे. त्यानंतर 2025चा भाऊ आपण मॉरिशस. बघा आपल्या संघ भारताचे व्यवहार मॉरिशस संघ बरेच प्रमाणे होतात, त्यामुळे माहिती आहे का मॉरिशस हा देश महत्त्वाचा आहे. आणि मॉरिशसला आपण कसं काय लक्षात ठेवू, ते म्हणजे हे वरचं अगर तुम्ही नाव वाचता ना तुम्ही कन्फ्यूज होसान, तुम्ही परीक्षा ट्रॅक करू नाही शकता. एक लक्षात द्या, स्मार्ट विद्यार्थी काय करतात, फक्त आणि फक्त जे शब्द लक्षात ठेवू शकतात तेच लक्षात घेतात, ते म्हणजे इंडियन ओशन. बघा आपण इंडियन ओशन अशा प्रकारे लक्षात घ्या, तो म्हणजे मॉरिशस संघ. आता पाहणार आहोत 2025 मध्ये, एक लक्षात घ्या, बार्बाडोस हा शब्द तुम्हाला अवॉर्डमध्ये मिळणार आहे, परंतु ज्यावेळेस अगर तुम्हाला बार्बाडोस हा शब्द अवॉर्डमध्ये मिळणार नाही तर तेव्हा लक्षात घ्या फ्रीडम. ठीक आहे, फ्रीडम हा शब्द. त्यानंतर सगळ्यात मोस्ट IMP 2026चा मी का बरं तुम्हाला हा शेवटी दिलेला IMP झोनमध्ये टाकलेला आहे. बघा इस्रायल, कोणत्या देशाने दिला, इस्रायलनी. आणि एक लक्षात घ्या, इस्रायलचा वॉर सुरू आहे इराण संघ. ठीक आहे, म्हणजे हा चर्चेतला विषय आणि 2026चा करंटचा विषय आहे. बघा 2 पॉईंट येते याच्यामध्ये, एक तर करंट आणि एक चर्चेतला. बघा अवॉर्डचं नाव काय लक्षात ठेवायचं, ते म्हणजे
केनेसेट मेडल, ठीक आहे. ऑफ द स्पीकर हे लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही वाचण्यामध्ये लक्षात घेऊ शकता. तो म्हणजे स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल, ठीक आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, केनेसेट मेडल, ठीक आहे. आणि इमेजमध्ये तुम्हाला शो होणार आहे, ठीक आहे. या प्रकारचं मित्रांनो, अशा प्रकारचे अवॉर्ड आणि देश आणि वर्ष या प्रकारचं तुम्ही क्लिक वाईज लक्षात ठेवू शकता, जे की आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचणार आहे. सोबत आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.